हा दोन दोन गोड मुलांसाठी काय बी करू शकतोय. अगदी चंद्रताळे तोडाला बी कमी करणार नाही. पुरे 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 मला माहितीये शरणी दिला ना. होय होय सरोनीकडनंच मी आलाय अल्बम. बरं अक्षरात ते समजा सोड. हे बघ हे बघ हे बघ यातलं फोटो बघ आणि तू सांग यातलं. हा तू सांग आता यातले कुठले फोटो आहे की नाही आपण आपल्या खोलीमध्ये लावूया. हा म्हणजे कसं आहे बाळ आहे की नाही असं गोड बाळ जन्माला येईल. म्हणजे असं भारी भारी डोळे असं मस्तपैकी एवलूस नाक अशी एवलूशी हनवटी नाही. बाळ ना तुमच्यासारखं व्हायला हवं. असं गोंडस निरागस गोड. काळा कावळा आणि तुंब्या. ओ काय बोलताय. असं मी नाही बोलणार, असं बाकीचे लोक बोलतील. अगं अक्षरा माझ्यासारखं बाळ झालं ना तर बाकीचे लोक असंच म्हणणार आहेत. असं बोलायचं नसतो. तुम्हाला सांगू का तुमच्यासारखं बाळ झालं ना की सगळे त्याचे खूप लाड करतील. काय नाही उलट आहे की नाही बाळ तुझ्यासारखं झालं ना तर अजून लोक त्याची लाड करतील. कळलं काय. आणि हे बघ म्या नवरा आहे की नाही म्या मोठा आहे की नाही मग बाळ कोणासारखं पाहिजे. तुमच्यासारखं नाही नाही अक्षर तुझ्यासारखं पाहिजे. अगं डोळे तुझ्यासारखे पाहिजे बघ आणि नाक तुझ्यासारखे पाहिजे. उद्या जेव्हा अक्षरान सुंदरचं मूल होईल तेव्हा शौर्याला या घरात उपरं वाटणार नाही का. म्हणजे आता उद्या अक्षरा आणि सुंदर त्यांच्या मुलामध्ये गुंततील तेव्हा शौर्याला वाईट नाही का वाटणार, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही का होणार. मामी मी मनापासून सांगायले की आपण हौस म्हणून सगळं करायला जातो पण आपण वेठीला कोणाला धरतोय त्याचा पण विचार करायला पाहिजे ना. अरे बाबा थांब 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 मला काय बी कळना झालंय. तू एक काम कर तू लिहून दाखव जा मला. चल पटकन पटकन. बघू काय लिहिलंय. हा मला दत्तक घ्यायला ती माणसं येतील तेव्हा आईच्या बाळाबद्दल त्यांना आधीच सांगून ठेवू म्हणजे ती दत्तक घेताना नाही म्हणणार नाही. भाबडा हाय लेकरू. ए बाळा आईच्या पोटातून जे बाळ जन्माला येतं ना ते दत्तक घ्यायला लागत नाही, ते त्या आईचंच असते. हा काय ते जन्माला येणारं बाळ आणि मी म्हणजे भाऊ भाऊ नाहीतर बहीण भाऊ. बाहेर लेकरा ते बाळ जन्माला येईल ना ते तुझं लहान भाऊ म्हणजे तू मोठा भाऊ